आता संगीत शिकता येईल घरच्या घरी. हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिकवर. हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. नमस्कार मंडळी, हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, आपल्यासाठी सुंदरसा हार्मोनियमची संपूर्ण माहिती आणि अलंकार कसे वाजवायचे याचा हा व्हिडिओ आपल्याला या यूट्यूब चॅनलद्वारे अपलोड करत आहे. नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या यूट्यूब चॅनलला जर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा. तर मंडळी, बघूया आपण. सुरुवातीला बरेचसे मंडळी हार्मोनियममध्ये सारेगमपदनिसा यूट्यूबवरती बघून वाजवायचा प्रयत्न करतात, पण त्यांना सप्तक कसं असते, स्वर शुद्ध स्वर कुठले आहेत, कोमल स्वर कुठले आहेत आणि तीव्र स्वर कुठले आहेत हे लक्षात येत नाही. बरेचसे मंडळी जसा व्हिडिओ बघून वाजवण्याचा प्रयत्न करतात. कोणी काळी 4मध्ये वाजवतं, कोणी काळी 5मध्ये वाजवतं, कोणी काळी 1मध्ये वाजवतं, कोणी काळी 2मध्ये वाजवतं. तर आता हे सप्तक नेमके कुठून कसे स्टार्ट करायचे याचं पूर्ण माहिती नसते. तर हार्मोनियममध्ये एकूण सप्तक असतात हे 3 आणि त्या 3 सप्तकामध्ये 3 प्रकार असे आहे: मंद्र, मध्य आणि तार. हे 3 सप्तक. जसं पाहतो आपण, हा मंद्र सप्तक येतोय. जसा इथनं सा, रे, ग, म, प, ध, नी, सा हे झाले आपले काळी 1 स्वरामध्ये. हा झाला मंद्र सप्तक. आता मध्य सप्तक तिथून पुढे असा पकडायचा. हा झाला मध्य सप्तक. आणि हा वरचा तार सप्तक, जेणेकरून उंच स्वरात वरच्या सुरात आपण गातो तर तो तार सप्तक. असे हे मंद्र, मध्य आणि तार सप्तक हे 3 सप्तक झाले. त्यामध्ये आता शुद्ध स्वर 7 आहेत. आता 7 स्वर कुठले घ्यायचे? साधारण आपण आता रेग्युलर प्रॅक्टिस करताना आपण मध्य सप्तकात करतो. म्हणजे आपण आता काळी 1चा स्वर पकडला. काळी 1 मध्ये आता इथे आपण सारे गम पद निसा शुद्ध स्वर 7 कुठले पकडायचे? सा, रे, ग, म, प, ध, नी आणि हा सा. हे झाले आपले 7 स्वर, शुद्ध स्वर झाले. आता हे सारे गम पद निसा झालं. साधारण मी तो आपणास वाजून दाखवतो. सा, रे, ग, म, प, ध, नी, सा. आता पुढे सा, नी, ध, प, म, ग, रे, सा. हे झाले आपले 7 सूर. आता बोट ह्या सारेगम पद्धतीवरती बोट कशी ठेवायची, बोटांची सिरियल कशी ठेवायची हे बघूया आपण. साधारण आपण साला हे पहिलं बोट पकडूया. सा, रेला हे बोट ठेवायचं. रे आणि नंतर असंच खालनं अंगठा जो असतो आपला तर तो इथे घ्यायचा. ग आणि हे 3 बोट आपले म, प, ध इथे ठेवायचे. म, प, ध, नीला परत अंगठा, नी. साला हे मधलं बोट, सा. परत हे बोट आपण उलटे ठेवत येऊया. जसं सुरुवातीला वरती जाताना सरळ सरळ घेतले आपण सिरियल पद्धतीने, तेच रिटर्न उलटे ठेवत यायचं. सा, नी, ध, प, म, ग, रे, सा. हे झाले आपले बोटांची पद्धत ठेवण्याची. आणि सारेगम पदनिसा शुद्ध स्वराचं आपल्याला माहिती सांगितली. आता बघूया मंडळी, याचा कसं असतं की आपण बोटांची बरेचसे मंडळी वाजवतात, पण बोटांची स्पीड वाढत नाही. बोटांची स्पीड वाढत नाही तर त्याच्याकरता काही प्रकार आहेत प्रॅक्टिसचे. तर त्याच्या अगोदर आपण बघूया, शुद्ध स्वर 7 झाले आणि त्याच्यानंतर कोमल स्वर आपल्याला 4 घ्यायचे. आता सा, रे, ग हे झालं. आता रे, ग आपल्याला कोमल घ्यायचा आहे. तर रे इथे कोमल येतोय. जसं हा 6च्या पुढचा रे आहे, हा कोमल. म्हणजे शुद्ध स्वराच्या खाली जे असतील स्वर कोमल 4 स्वर तर ते कुठले घ्यायचे? आता हा शुद्ध रे झाला आपला, तर त्याच्या खालची पट्टी घ्यायची मधली, रे कोमल. आता ग हा शुद्ध झाला आपला, ग हा शुद्ध झाला तर त्याच्या खाली हा ग कोमल येतोय. आणि म हा स्वर शुद्ध स्वराच्या चढ असल्यामुळे त्यास तीव्र म असे म्हणतात. म्हणजे शुद्ध आपण जसं रे आणि ग चे शुद्ध स्वराच्या खालचे स्वर घेतले आपण
तर त्याच्यानंतर म हा स्वर शुद्ध स्वराच्या चढ असल्यामुळे त्याला तीव्र म असे म्हणतात. तर ते तो असा आहे की हा म इथे येतो तीव्र म. आता प हा अचल आहे, तो कुठे हलत नाही, ते त्या जागावर तो ठामपणे बसून आहे, कुठल्याच सप्तकात जातो, मधली जागा त्याची फिक्स असते, तर त्यामुळे प ला अचल असं म्हणतात. आणि ध, आता हा ध शुद्ध झाला तर कोमल ध हा घ्यायचा. आता हा नी शुद्ध झाला तर हा कोमलनी घ्यायचा. अशा पद्धतीने 4 स्वर कोमल कुठले, रे ग ध नी, म्हणजे 1 2 3 आणि 4 हे झाले 4 स्वर. आता सा हा स्वयंभू आणि प हा अचल, हे असे स्वरांची सगळी माहिती आहे. तर बघूया आता पुढचे, जसं अलंकार वाजवतात मंडळी सगळे, तर बोटांची स्पीड कशी वाढवायची याच्यासाठी मी आपल्याला माहिती सांगतोय. आपण अलंकार पहिला वाजवताना 4 लेवलनी वाजवायचा. 4 लेवलनी त्याचे 10-10चे स्टेप करायचे. 10-10चे स्टेप केल्यानंतर आपल्या बोटांची स्पीड वाढत जाते. तर ती स्टेप कशा एक एक पद्धतीने आपण घेऊया. सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. हे झाले आपले. ह्याच लयामध्ये ही जी आपण वाजवली स्लो मध्ये लय, तर ह्या लयामध्ये कंटिन्यू सारखं 10 वेळा वाजवायचा. आणि नंतर याच्यानंतर 10 वेळा पूर्ण झाल्यानंतर याची दुप्पट करायची. म्हणजे जसं सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, ह्या लयामध्ये 10 वेळा वाजवायचा. जेणेकरून आपल्या 10-10-20 वेळा झाले आपले 2 लयामध्ये, तर तिसऱ्या लयाला आपल्या बोटांची म्हणजे सहजी स्पीड वाढलेली असेल, न कळत आपल्याला कळणारही नाही. तर ती तिसरी लय कुठली घ्यायची, सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. ही झाली आपली तिसरी लेवल. बोट अगदी जुळून ठेवायचे, पागून द्यायचे नाही. बरे असे वाजवताना काय होतं, इकडं बोट इकडे जाते, इकडं बोट इकडे जातं, हे प्रकार नकोय. बोट सारखे जुळून ठेवायचे असे. हा, आता चौथी लय आपली 3 वेळा 10-10ची झाली, तर तो अलंकार आपण 30 वेळा वाजवलाय 10-10 करून. तर आता चौथ्या याला आपल्याला ऑटोमॅटिक बोटांची स्पीड वाढलेली असेल. सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. हा पहिला अलंकार आपण अगदी 3-4 लेवल करून आपण 40 वेळा अलंकार वाजवला. तर आता हा जो अलंकार वाजवत असताना आपण जर प्रॅक्टिसला बसलो तर एवढा कंटिन्यू पहिला अलंकार वाजवत नाही. 1-2 वेळेस वाजवला का लगेच पुढच्या अलंकारकडे जातो. तर तसं न करता आपण पहिला जो अलंकार आहे तो 4 लेवलनी 4 लयामध्ये आपण वाजवल्यानंतर बोटांची सहज स्पीड वाढून जाते. अगदी डोळे झाकून आपले बोटं त्याच सुरावर पडतात जिथे आपल्याला वाजवायचं आहे तिथे. आता दुसरी लेवल आपण दुसरा अलंकार घेऊया. आता दुसरा अलंकार डबल क्लिक करायचे एका सुराला. सा, सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा, सा, सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. ही झाली आपली पहिली लय. आता दुसऱ्या लयला हा पण पहिल्या लयामध्ये 10 वेळा वाजवायचा. आता दुसऱ्या लयामध्ये बघा, सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा, सा, सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. ह्या लयामध्येही 10 वेळा वाजवायचा. तिसरी स्टेप बघा ह्याच अलंकारची, सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा, सा, सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. ही झाली तिसरी स्टेप. आता 30 वेळा आपला 3 लयामध्ये झाला. तर चौथ्या लयाला आपला बोटांची स्पीड वाढलेली असेल. सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा, सा, सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. अशा पद्धतीने हे 4 लयामध्ये हा दुसऱ्या नंबरचा अलंकार वाजवायचा. आता तिसऱ्या नंबरचा अलंकार बघा, सा रे ग म ग म प म प ध नि सा, सा नि ध
ही सेम याच्या अगोदरच्या अलंकारची 4 लेवलला स्टेप 10-10 करून. सा रे ग रे ग म प म प ध नि ध नि सा सा नि ध प म ग रे सा. तिसरी लय. सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. चौथी लय. सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. अशा पद्धतीने हे 3च अलंकारची प्रॅक्टिस करायची, जेणेकरून आपल्याला हे आता ही सांगितलेल्या लयाप्रमाणे 4 लयामध्ये 10-10 करून जर तुम्ही हे अलंकार 3च वाजवले तर आपल्या बोटांची स्पीड नक्की वाढलेली असेल. तर बघूया आता याच्या पुढील भागामध्ये आपल्याला नवीन अलंकारची प्रॅक्टिस कशी करायची याचं सांगतो. तर दुसरी एक सूचना अशी मंडळी, जर आपण घरी बसून ऑनलाईन पद्धतीने जर क्लास करणार असाल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्टी तालासुरात कशा गायच्या, कसं बोटांची स्पीड वाढवायची, हार्मोनियम कशी वाजवायची, जेणेकरून जसं की आपण एखादं भजन बसवलं, एखादी चाल बसवली तर ती मर्यादित न राहता आपल्याला कोणी कसंही गायलं, कुठेही गायलं, आपल्याला दुसऱ्यांच्या गाण्यासाठी हार्मोनियमची साथ करता आली पाहिजे. त्याच्यासाठी सुराचं ज्ञान कसं असतं तर हे आपल्याला जर शिकायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने क्लासेस चालू आहे. ते आपण जर क्लासेस जॉईन केले तर आपल्याला हे सगळी घरी बसून शिकता येईल, जेणेकरून आपल्याला तालाचं, सुराचं, गाणं, आवाज कसा तयार करायचा, प्रॅक्टिस कशी करायची याचे संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला ऑनलाईनमध्ये क्लास चालू आहेत. त्या क्लासमध्ये आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन वैयक्तिक एकावेळी एकाच व्यक्तीला शिकवलं जातं. तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. क्लासेस 1 दिवसाआड आहे. क्लासेसचा टायमिंग सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 9 असा आहे. या 2 सत्रापैकी एक वेळ आपण जॉईन करू शकता. तर अगदी विलंब न लावता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा. धन्यवाद.